सत्तारांचा काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षामध्ये बेताल वक्तव्य करणारे काही नेतेगण आहेत. त्यापैकी हर्षवर्धन सपकाळ म्हणून सनी एक नेते काँग्रेसचे आहेत. त्यांनी बीड येथे पत्रकार परिषदेमध्ये आमचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय सुमित्राताई यांच्याबद्दल गुंगी गुडिया म्हणून संबोधले. तर त्यांनी विचार करायला हवा. असेच बऱ्याच वेळेला काँग्रेसच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी बेताल वक्तव्य केलेलं आहे. आणि खरं म्हणजे आमचे जे नेते आहेत त्या बोलण्यापूर्वी विचार करतात, विचार करून बोलतात. काही नेते बोलून घेतात मग विचार करत बसतात. तशाचा हा प्रकार आहे. हर्षवर्धन सपकाळांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे आमच्या नेत्यांना त्यांनी गुंगी गुडियाचे संबोधले. म्हणून त्यांनी नंदुरबार जिल्हा अध्यक्ष कार्यालय यांच्यातर्फे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या तर्फे सर्व पदाधिकाऱ्यांच्या तर्फे त्यांच्या आम्ही सर्व मिळून त्यांनी जाहीर निषेध करतो. त्यांचा धिक्कार असो. त्या गुंग्या असल्या तर त्यांनी पती वारले तेव्हाच तिसऱ्या दिवशी त्यांनी खरंच शपथ घेतली नसती जगासाठी, संपूर्ण महाराष्ट्रासाठी. जसे अजितदादा होते तसे लोक त्यांच्यामध्ये बघतायत. म्हणून त्यांना काही थोडस वाटत असेल ताईंची भीती, म्हणून त्या भीतीपोटी ताईंना गुंगी गुडिया म्हणतायत. पण त्या गुंगी गुडिया नसल्यामुळे त्यांचे एवढी काही जिजाऊची त्यांच्यामध्ये शक्ती दिसते आहे. ह्या सगळं नवीन आम्हाला पिढींना, तर आम्हाला सुमित्रा वहिनींमध्ये खरंच काहीतरी बदल घडणार आहे या महाराष्ट्रामध्ये. म्हणून आपण सर्वजण हर्षवर्धन यांना निषेध करावा अशी माझी नम्र विनंती, आणि त्यांनी सुमित्रा वहिनींकडनं माफी मागावी अशी मी त्यांना आव्हान करते.